नमस्कार. नवीन एका व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर इथून इथंपर्यंत जे तुम्हाला शेत दिसतंय त्या शेताची लांबी साधारणपणे 400 फूट आहे आणि 35 गुंठ्यापर्यंतचं हे क्षेत्र आहे. आणि याच्यामध्ये द्राक्ष बाग लावली होती. या ठराविक अंतरावरती आडव्या ठिबकच्या पायपा जोडलेल्या होत्या. 10 फुटावर लागण केलेली होती द्राक्ष बागेची. त्यामुळं 10 फुटावर अशा ठिबकच्या ह्या दोन पाईप अशा जोडलेल्या होत्या. परंतु आता द्राक्ष बाग नसल्यामुळं दुसरं पीक घ्यायचं आहे. उकरून आम्ही पाईप मोकळी करायला लागलो. इथं बघा पाईप दिसत असेल तुम्हाला थोडीशी. तर अशा 10 जुन्या आणि 10 नवीन अशा पाईपा वर काढायचं काम चालू आहे. हे बघा एवढं फुल आहे. आणि ट्रॅक्टरनं नांगरत असताना ही एवढी पाईप फुटलेली होती, ती दुरुस्त करून अशी जोडली आहे. आता इथं कॉक आहे तेवढ्याच भागाला असं पाणी सोडायला. तर आता इकडचं एवढं काढायचं राहिलंय. अजून इथलं एक 4-5 काढायचं राहिले. तर सकाळी आम्ही काढायला आलो होतो, पण बरंच ऊन लागायला लागलं, परत गेलो आणि आता 5 वाजता परत हे काम करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर आता वर आपला अर्धा प्लॉटमध्ये जनावरांच्या वैरणीसाठी हा शाळू केलेला आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मोकळ्या रानाला पाणी देऊन वापसायल्यानंतर हा शाळू पेरला होता. तर अजून त्याला पाणी दिलेलं नाही. आता बघा जवळजवळ 1 फूट पीक आलेलं आहे, पण अजून पाणी दिलेलं नाही. पण हे अजून पाणी मागत पण नाही, टवटवीत तसंच आहे. उन्हाळ्यात सुद्धा कमी पाण्यावर वैरणींचं पिकांचं नियोजन करता येतं. आणि हा आपला भुईमूग चांगला उगवला. आता त्याला नवीन अशी पानं, जाड पानं यायला लागलीत. कुठंतरी फूल पण दिसतंय. ह्या रेनपाईप अशा टाकून ठेवलेल्या. हे एवढं हातडुब्यानं डुबून घेतलंय. आणि हे जे डुबलेला जो भाग आहे तो बघा उंच दिसतोय. हे बघा उंच दिसतोय. त्याच पद्धतीनं ह्या एका साईडला हे मका सुद्धा खूप छान आलाय. जवळजवळ 1 फूट मका सुद्धा आलेला आहे. संध्याकाळच्या वेळी 5 वाजता शेतात फिरायला खूप चांगलं वाटतं. मोकळी हवा, फ्रेश वाटतं. आपल्या शेतात फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. निसर्गाशी मातीशी नातं जोडलेलं केव्हाही चांगलंच. एक्स्ट्रा व्यायाम करायची काही गरज नाही. आपल्या शेतात आलं, काम केलं तरी व्यायाम होऊन जातो. त्यामुळे एक्स्ट्रा व्यायाम करणं काही गरज पडत नाही शेतकऱ्यांना. आता हा तुम्हाला इथंपर्यंत येऊन का दाखवलं तर हा आहे हायब्रिड. हे बघा हायब्रिडचे असे फुटवे किती झालेत. म्हणजे वैरणीसाठी वेगळी जी धान्य येतात कडवळ वगैरे, त्याच्यापेक्षाही आपण
हे दुकानात जे खायला असतं हायब्रिड ते आणून टाकलेलं आहे, पेरलेलं आहे. ते बघा किती मस्त आले. हा सुद्धा वैरणीसाठी खूप चांगला पर्याय उपलब्ध होतो हायब्रिडचा. आणि काही नवीन बियाण्याच्या पिशवीतलंच आणायची काही गरज नाही. आपण जे दुकानात खाण्यासाठी उपलब्ध असतं ते आणून पेरलं तरी चालतंय. तर असं कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आता सूर्य मावळतीला हळूहळू चाललेला आहे, अजून बराच वरती आहे आणि छान वातावरण, हवा सुटलेली आहे. आमच्याकडं ढग आलेत बघा असे. पाऊस काय अजून आलेला नाही. काही भागात पाऊस पडला, पण असं गहू लोकांचे काढायला आलेत. पूर्ण आता वाळायला लागलेत आणि हे पावसाचं वातावरण असं झाल्यामुळं लोक घाबरलेत जरा. कारण गहू भिजला की त्याची चव चांगली लागत नाही. आणि आता हरभरे वगैरे काय लोकांचे निघले ते गडबडीनं मळून घ्यायला लागलेत. हे बघा असा गहू आलेला आहे आणि असे ढग आले, त्यामुळे शेतकरी घाबरून गेलेले. तर हे आलेलं धान्य शेतकऱ्याच्या पदरात व्यवस्थित पडावं एवढीच अपेक्षा. कारण बळीराजाला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागत असतो. तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.